आणि अन्य पक्षांमधल्या बंडखोरीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला। भाजप, ठाकरे गट, मनसेमधील बंडखोर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागलेत। अनेक उमेदवारांना राष्ट्रवादीनं उमेदवारी सुद्धा दिली आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आलेल्या उमेदवारांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार जे आहेत ते अजित पवार गटातून अर्ज दाखल करताना पाहायला भेटतात। माझ्या मागे हे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत जे भाजप असेल, मनसे असेल, शिवसेना असेल, उभाटा असेल या पक्षातून यांनी अजित पवार गटामध्ये जो आहे तो पक्ष प्रवेश केलेला पाहायला भेटतात। आपल्या बरोबर असेच काही उमेदवार आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय सांगाल, कोणत्या पक्षात होते आधी आणि आता अजित पवार गटातून उमेदवारी अर्ज भरलेला आहे, काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? सर्वप्रथम मी गेले 15 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये कामगार मोर्चा संयोजक म्हणून काम करत होतो। गणेश नाईक समर्थक म्हणून माझी एक उपाधी आहे। जुईनगर या प्रभागात मी सामाजिक क्षेत्रामध्ये विमल फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमाने 15 वर्ष काम करतोय। भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये ना एकनिष्ठा हा शब्द उरलेला नाहीये। आयाराम गयाराम लोकांना ते तिकीट देत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पक्ष आता उभारी घेतोय असं त्यांना वाटतंय। परंतु सच्चा कार्यकर्ता काय असतो हे अजूनही पक्ष विसरलाय असं मला तरी वाटतं। आणि कदाचित त्यांच्याकडे आयाराम लोकांना तिकीट देण्यासाठी सुविधा आहे पण आमच्यासाठी नाही। म्हणून मग अशा सच्चा कार्यकर्त्याला सन्माननीय आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हेरलं आणि त्यांनी आम्हाला सूचना केली की तुम्ही आमच्या पक्षात या आणि आम्ही तुमचा सन्मान राखू। सन्मानापेक्षा आम्हाला समाजाची कामं किती जोरदार पातळीवरती करता येईल यासाठी आम्ही या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि लवकरच आम्ही आमच्या विरोधकांना त्यांची जागा दाखवून देऊ। गेली 15 वर्ष मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये कार्यरत होती, परंतु जेव्हा पक्षाला एका कार्यकर्त्याला न्याय देण्याची वेळ असते तेव्हा तो पक्षाला म्हणजे कार्यकर्त्याला न्याय न देता एखाद्या मोठ्या नेत्याला तो न्याय देतो। तर मला उमेदवारी त्या लोकांनी नाकारली, परंतु मला माझ्या प्रभागाच्या जनतेच्या आशा अपेक्षा माझ्याकडनं भरपूर आहे आणि मला माझ्या प्रभागाचा विकास करायचा आहे। मला माझ्या विभागातल्या जनतेचे प्रश्न सोडवायचे आहे। आदरणीय गणेश नाईक साहेबांनी आम्हाला दोघांनाही त्यांच्या पक्षामध्ये घेतलं आणि आम्ही त्यांच्या बरोबरच गेल्या 20 वर्षापासून काम करत आहे। परंतु 20 वर्षामध्ये प्रत्येक वेळेस आम्ही त्यांच्याकडे उमेदवारी मागितली किंवा त्यांच्याकडे कुठली कमिटी मागितली, त्यांनी आम्हाला दिलेली नाही। अजित पवार गटामध्ये झालेल्या या पक्ष प्रवेशामुळे व इच्छुक उमेदवारांमुळे अजित पवार गटाला मोठं बळ मिळालेलं आपल्याला पाहायला भेटतंय। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।